हो थांबा थांबा, हा रील अजिबात स्क्रोल करू नका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयाला मिलिंद हे नाव का दिलं? तर मित्रांनो, मिलिंद हा एक बॅक्ट्रियाचा ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल प्रचंड गर्व चढला होता. त्या राजाला असं वाटत होतं की ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कुठेच सापडणार नाहीत. मित्रांनो, मिलिंद राजाला आपल्या विद्वत्तेचा गर्व चढला होता. मिलिंद राजा हा कोणी तत्वज्ञानी नव्हता आणि गाढा विद्वानही नव्हता. तर मित्रांनो, हा राजा सर्वांना युक्तिवादासाठी आव्हान करीत होता. मित्रांनो, केवळ राज्यकारभाराचं ज्ञान असणाऱ्या राजासोबत कुणीही युक्तिवाद करण्यास तयार नव्हते. खूप प्रयत्नानंतर ज्याने विद्येसाठी ज्ञानासाठी अपार कष्ट केले अशा बुद्ध भिक्खू नागसेन यांच्याशी मिलिंद राजाने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद अनेक दिवस चालला होता. या युक्तिवादामध्ये मिलिंद राजाचा पराभव झाला आणि याच युक्तिवादाचे एक पुस्तक तयार झाले, ते पाली भाषेमध्ये. ते पुस्तक होते मिलिंद पन्नो. याच पुस्तकाचे मराठीतील भाषांतर म्हणजेच मिलिंद पन्ना हे पुस्तक होते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद आणि एक उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे सर्वोत्तम आदर्शच आहेत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद राजाचा इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी म्हणजेच बौद्धिक प्रामाणिकपणा हा गुण विचारात घेऊन महाविद्यालयाला मिलिंद हे नाव दिले आणि त्याच परिसराला नागसेन वन हे नाव दिले. मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडल्यास हा रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.